नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आपल्या ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयामध्ये साधारणतः 4 शासन निर्णयांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. शासन निर्णयाची प्रस्तावना आपण बघूया. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवा पुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येते. तथापि महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये ताठमानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजामध्ये उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय खालील शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील. पहिला आहे जन्म दाखला, दुसरा शाळा प्रवेश आवेदनपत्र, तिसरा आहे सर्व शैक्षणिक कागदपत्रे, 4 आहे जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे, 5 शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, 6 सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये, 7 शिधा वाटप पत्रिका, 8 मृत्यू दाखला. तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचार विनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यात येत आहे. अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येत आहे. याबाबत नमूद करण्यात येते की खालील शासन निर्णयात आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय महिला व बाल कल्याण विभाग 30 नोव्हेंबर 1999 अन्वये शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, जन्म मृत्यू नोंदणी, शिधा वाटप पत्रिका, रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदनपत्रावर तसेच अन्य शासकीय निमशासकीय कागदपत्रांवर अभिलेखावर वडिलांच्या नावाचा स्तंभ असतो आणि त्यात संबंधिताच्या वडिलांच्या नावाच्या स्तंभाबरोबरच संबंधिताच्या आईच्या नावाचाही स्तंभ ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये संबंधिताच्या वडिलांच्या नावाबरोबरच त्याच्या आईचेही नाव नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे. शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 5 फेब्रुवारी 2000 अन्वये प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्याचे नाव दाखल करताना दाखल खारीज नोंदवहीमध्ये जनरल रजिस्टरमध्ये तक्ता ब मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव पूर्ण लिहिल्यानंतर त्या शेजारी एका रकानात विद्यार्थ्याच्या आईच्या नावाची नोंद करण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यामध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्याच्या आईचे नाव लिहिण्यात यावे. शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 24 फेब्रुवारी 2010 अन्वये घटस्फोटित पती, पत्नी व आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल अशा प्रकरणी त्यांना असणाऱ्या अपत्यांची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल
अशा घटस्फोटित आईने महिलेने अपत्यांच्या नावापुढे त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव लावावे अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटींच्या अधीन राहून नावात बदल करण्याची कारवाई करण्यात यावी। वरील शासन निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तथापि आता सदर शासन निर्णयात सुधारणा करून माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव, तदनंतर आडनाव अशा स्वरूपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कारवाई करावी। 4. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्रांच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनियम, नियम इत्यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा व तदनंतर आवश्यक ती प्रक्रिया करण्यात यावी। 5. सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 11 मार्च 2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। 6. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आपणास आदरपूर्वक विनंती की आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे। डिस्क्रिप्शनमध्ये gramvikaseseva.com ह्या संकेतस्थळाची लिंक आपणास देण्यात आलेली आहे। त्यावर क्लिक करून आपण संकेतस्थळावरील माहिती, शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रक प्राप्त करून घेऊ शकता। तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी दिलेली आहे। ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार। आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया। धन्यवाद।